नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील आपण स्वाध्याय सोडून घेत आहोत. स्वाध्याय 1.1 झालेला आहे. आपला स्वाध्याय 1.2 मधला अर्धा भाग झालेला होता, भाग 1 झालेला होता. त्यात 4था प्रश्न आपण पाहिलेले होते. आता 1.2 मधील पुढील काही प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. त्यात पहिला प्रश्न आहे, आता घड्याळात 9:15 वाजलेले आहेत. 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? 9:15 म्हणजे 8:45 मिनिट झालेले आहेत. किती झालेले आहेत? 8:45 मिनिट, 9:15 वाजता. आणि त्यानंतर 10 मिनिटांनी 8:55 ही ही वेळ होणारी आहे. आणि यावेळेस मिनिट काटा ज्यावेळेस 9:15 वाजतील त्यावेळेस मिनिट काटा 9 वर असणार आहे. आणि 8:55 मिनिट काटा येणार आहे 11 या अंकावर. 11 रोमन लिपीमध्ये आपण XY अशा पद्धतीने देतो, जो पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. सभागृहामध्ये एका ओळीत 27 पासून 67 पर्यंत आसन क्रमांक दिलेले आहेत. तर 66 पर्यंत आसन क्रमांक दिलेले आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसन आहेत? आता 27 पासून सुरुवात झालेली आहे आणि 66ला समाप्त, म्हणजे शेवटचा आसन क्रमांक आहे 66. 66 मधून 27 वजा करा, 39 आसन असतील. आणि पहिला 27 क्रमांकाचा जो आहे तो एक आसन त्यात मिळवला गेल्यानंतर एकूण 40 आसन असतील. 27ला सुरुवात झालेली आहे, 66ला शेवट झालेले असे आसन असतील 40. आणि आता 17वा प्रश्न पुढचा पाहू. पुढीलपैकी 8ची तीनपट दाखवणारी संख्या कोणती? 8 गुणिले 3 8ची तीनपट आहे 24. 24 ही संख्या XXIV या पद्धतीने आपण रोमन लिपीत दाखवतो, जो पर्याय क्रमांक 3 मध्ये दर्शवलेला आहे. 18वा प्रश्न आहे, रोमन संख्या चिन्हानुसार M-D/L, M वजा D भागिले L बोलू किती? M ची किंमत आहे 1000, D ची किंमत आहे 500 भागिले L ची किंमत आहे 50. आता कंचे भाग पदावलीचे जे सूत्र आहे, बोर्डो मास्टर सूत्र, त्याच्यानुसार आपण आधी भागाकार करत असतो. हा 0 कटला 5 न 50ला भागला, 5 10 50, म्हणजे दुसऱ्या स्टेपला आलं 1000 वजा 10, 1000 पण 10 गेले 990, पर्याय क्रमांक 4. 19वा प्रश्न, रोमन संख्या चिन्हानुसार 17 अधिक 9 वजा 4 अधिक C म्हणजे 100 बरोबर किती? 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100 बरोबर किती? 17 अधिक 9 26, 26 मधून 4 गेले 22 राहिले, त्यात 100 मिळवलं. 22 अधिक 100 122, पर्याय क्रमांक 2. 20वा प्रश्न आहे, XXI मायनस I. XXI म्हणजे 10 20 30 31. 31 वजा 1, 31 वजा 1 बरोबर येईल 30. आणि त्या रोमन लिपीमध्ये आपण XXX किंवा XXX आपण दाखवतो, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. पुढचा प्रश्न 21वा, 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? संख्या लेखनाचे प्रकार आहेत देवनागरी, आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 1 2 3 4 असलेले, आणि रोमन संख्या चिन्ह. आता आपल्याला 2.5 लाख म्हणजे 2,50,000 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहायची आहे, जी देवनागरीमध्ये येईल 2,50,000. हे असेल आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आणि हे असेल देवनागरीमध्ये. आणि आपल्याला विचारलेलं देवनागरीमध्ये जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दर्शवलेलं आहे. आता पुढील प्रश्न आहे 22वा प्रश्न, 3,85,879 या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल? 3,85,879 यामध्ये हजार स्थानावर अंक आहे 5, जो आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहिला जातो, पर्याय क्रमांक 2. 7 अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 7 अंकी सर्वात मोठी संख्या असणारे 99,99,999. आणि पण आपल्याला विचारलेले सम संख्या, म्हणून शेवटचा अंक हा सम येईल 99,99,998, जो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 2,000 म्हणजे 2,250 विद्यार्थी. ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे, जी पर्याय क्रमांक 4 मध्ये जसं 2,250. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 2,250 लिहिलेलं आहे, दर्शवलेले आहे, परंतु ते आहे देवनागरी भाषेमध्ये. परंतु आपल्याला विचारलेलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये, आणि इथं पर्याय क्रमांक 4. 25वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या व त्रिकोणी संख्या आहे? चौरस संख्या म्हणजेच पूर्णवर्ग संख्या. ज्या संख्येचे वर्गमूळ पूर्ण संख्या असते त्याला आपण पूर्णवर्ग संख्या म्हणतो, म्हणजे चौरस संख्या म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर नंबर म्हटलं जातं. आता
पर्यायात दिलेल्या 9, 25, 64, 36 या सर्व चारही संख्या पूर्णवर्ग संख्या आहेतच, परंतु ती संख्या त्रिकोणी संख्या सुद्धा असायला पाहिजे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर त्रिकोणी संख्या आहे 36 ही एकमेव, कारण 36 गुणिले 2 जर केला तर 72 येईल आणि 72च्या अवयव क्रमवार संख्या 8 गुणिले 9, 8 9 72 येतात. त्यामुळं 36 ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे आणि चौरस संख्या सुद्धा आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 26. 2, 11, 13, 17, 19, 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? पहिला ऑप्शन चौरस संख्या. एकही संख्या चौरस संख्या नाही, त्यामुळे त्या गटात येण्याचा प्रश्नच नाही. त्रिकोणी संख्या सुद्धा या नाहीत. विषम संख्या सुद्धा नाहीत, कारण पहिलीच संख्या 2 ही सम संख्या आहे आणि या सर्व संख्या मूळ आहेत, म्हणून या सर्व संख्या मूळ संख्या गटातील प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 4. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? 10 ही पहिली संख्या मांडलेली आहे, त्याच्या निम्म 5, त्यामध्ये त्याच्या पुढचा अंक मिळवला 6, 6चा पुढचा अंक 7 मिळवलं. तर 10 ही पहिली संख्या, 10 अधिक 5 15 ही दुसरी संख्या, 15 अधिक 6 21 ही तिसरी संख्या आणि 21 अधिक 7 28 ही चौथी संख्या. म्हणजे 10 जर पहिली संख्या मानली तर 28 ही त्या क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या आहे, जी पर्याय क्रमांक 2 मध्ये दर्शवलेली आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1 पण 2 मधील प्रश्न सोडवले आहेत. याबद्दल काही शंका असतील तर आपण